एखादा नेता एखाद्या संस्थेच्या निवडणुकीत आपला पराभव झाल्यावर जेव्हा आपण त्या संस्थेची पुढची निवडणूक लढवणार नाही असं घोषित करतो, तेव्हा त्यानं या त्यागाला कितीही मोठं लेबलाइज केलं तरी त्यामागं त्याला आपली कमी झालेली ताकद स्पष्टपणे जाणवलेली असते. आणि म्हणूनच आपलं पुन्हा हसं व्हायला नको म्हणून मी त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचं घोषित केलेलं असतं. हे मी आत्ता सांगण्याचं कारण म्हणजे अहिल्यानगरमधून माजी खासदार राहिलेले आणि राधाकृष्ण विखे पाटलांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी आता आपण भविष्यात राहत्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केली आहे. 2023 मध्ये या कारखान्याची निवडणूक झालेली, ज्या निवडणुकीमध्ये विखे पाटलांच्या पॅनलला दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. विखे पाटील हे अहिल्यानगरच्या राजकारणातलं सगळ्यात मुरब्बी आणि मोठं राजकीय घराणं असताना देखील या साखर कारखान्याच्या निवडणुकीत विखे पाटलांचा पॅनल फक्त एकच जागा जिंकू शकला होता. हे ओव्हरऑल विखे पाटलांसाठी मोठ्या प्रमाणात धक्कादायक होतं. आणि त्या पार्श्वभूमीवरच अहिल्यानगरमध्ये गेल्या काही कालावधीत ज्यांनी विखे पाटलांचा पराभव केला त्यांना राज्य भाजपकडून ज्या पद्धतीनं बळ दिलं जातंय, त्या घटना पाहता सुजय विखे पाटलांच्या या विधानाला मोठं वजन प्राप्त होतं. त्यामुळे सुजय विखे पाटील यांनी गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक मी लढवणार नाही असं का म्हटलंय, त्यामागची राजकीय गणितं काय सांगतात आणि भविष्यात या गोष्टीचा अहिल्यानगरच्या सहकार क्षेत्रावर काय परिणाम होऊ शकतो, या सगळ्या गोष्टींवर आपण पुढची काही मिनिटं बोलणार आहोत. नमस्कार, मी शशिकांत हिवरकर आणि तुम्ही पाहताय कट टू कट. सहकार क्षेत्र राज्याच्या ग्रामीण भागात जर तुम्हाला राजकीय जम बसवायचा असेल तर सहकार क्षेत्राशिवाय पर्याय नाही. आणि म्हणूनच सहकार क्षेत्राचं महत्त्व ओळखूनच राज्यात आणि अगदी देशातही मोठमोठी पदं भूषवलेले अनेक मातब्बर चेहरे हे आपल्या आपल्या विभागातल्या सहकार क्षेत्रांमधल्या निवडणुकांमध्ये उतरलेले दिसतात. मग ती निवडणूक ही सहकारी बँकेची असो, सहकारी साखर कारखान्याची असो किंवा सहकारी दूध संस्थांची. या प्रत्येक ठिकाणी त्या त्या भागातले मुरब्बी, मातब्बर, प्रतिष्ठित राजकीय चेहरे स्वतः उतरतात किंवा आपल्या पॅनेलच्या माध्यमातून आपले उमेदवार त्या रिंगणात उतरवतात. त्याचं कारण अगदी सोपं आहे. तुमची सहकारावर जितकी जास्त पकड, तितकंच तुमचं राजकीय भविष्य मोठं आणि राजकीय बार्गेनिंग पॉवर देखील तुमची वाढते. अहिल्यानगर देखील या सूत्राला अपवाद नाहीये. विखे पाटील घराणं अहिल्यानगरचं. अहिल्यानगरमधील राहत्यात असणाऱ्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या मागील झालेल्या निवडणुकीत याच दृष्टिकोनातून विखे कुटुंबीय उतरलं होतं. या कारखान्यात 19 संचालकांच्या जागांसाठी निवडणूक झालेली. या निवडणुकीमध्ये एका बाजूला विखे पाटील कुटुंबियांचा पॅनल होता, ज्यांनी 8 वर्ष हा कारखाना चालवला होता. तर दुसऱ्या बाजूला होतं कोल्हे घराणं. हो, तेच कोल्हे घराणं, ज्या घरातले विवेक कोल्हे हे आता भाजपकडून विधान परिषदेचे आमदार आहेत. या कोल्हेंच्या सोबतीला या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आले होते ते म्हणजे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात. आणि त्यांना साथ मिळाली होती ती काँग्रेसच्याच धडाडीच्या तोफ अशी ओळख असणाऱ्या प्रभावती घोगरे यांची. या निवडणुकीमध्ये विवेक कोल्हे आणि बाळासाहेब थोरात यांनी एकत्र येत गणेश परिवर्तन पॅनल उतरवला होता, तर विखे पाटलांनी या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जनसेवा पॅनल उतरवला होता. मात्र या निवडणुकीत गणेश परिवर्तन पॅनलनी 19 पैकी तब्बल 18 जागा जिंकत कारखान्यावर आपलं एक हाती वर्चस्व स्थापन केलं. तिथेच मतदारांनी विखे पाटलांना आणि त्यांच्या पॅनलला या निवडणुकीत नाकारलं. या कारखान्यावर या अगोदर विखेंचीच सत्ता होती किंवा हा कारखाना विखेंच्या हातात होता असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल. मात्र तरीही विखे पाटलांना त्या निवडणुकीमध्ये फक्त एक जागा मिळाली होती. विखे पाटलांचं त्यावेळी म्हणणं असं होतं की हा कारखाना तोट्यात होता, म्हणून त्यावेळी प्रवरा साखर कारखान्याकडून करार पद्धतीवर हा गणेश सहकारी साखर कारखाना 8 वर्षांसाठी त्यांनी चालवायला घेतला. खरं तर प्रवरा कारखाना हा देखील विखे यांच्याच अखत्यारीतला आहे. 2014 मध्ये या अनुषंगानं तसा करार करण्यात आला होता. सुजय पाटील यांचं म्हणणं होतं की आम्ही शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव शेतकऱ्यांचा फायदा व्हावा, शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला दर मिळावा म्हणून हा तोट्यातला कारखाना चालवायला घेतलेला. मात्र या कारखान्याच्या मशिनरी जुन्या असल्यानं उत्पादनावर मर्यादा येत होती. त्यामुळे आम्हाला दरवर्षी या कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागली.
ज्यामुळे हळूहळू या कारखान्याचं उत्पादन वाढलं. हा करार 2023ला संपणार होता. मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात खर्च झाल्यामुळं हा करार वाढून मिळावा यासाठी विखेंच्या वतीनं 2022 मध्ये तत्कालीन राज्य सरकारकडं हा करार वाढवण्यासाठी विनंती अर्ज करण्यात आला, जो तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं फेटाळून लावलेला. मात्र नंतर जेव्हा राज्यात भाजपचं सरकार सत्तेत आलं, तेव्हा या कारखान्याचा करार वाढवून देण्यात आला. या कालावधीमध्ये विखेंचं म्हणणं असं होतं की आम्ही शेतकऱ्यांना उत्तम दर दिला, आम्ही कारखान्याचं उत्पादन देखील वाढवलं. थोडक्यात प्रवरा येथील साखर कारखान्यासोबत श्री गणेश कारखान्याचा एक करार झालेला, ज्या कराराअंतर्गत प्रवरानं गणेश कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र एवढे कष्ट घेऊनही गणेश कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी विखे पाटलांना नाकारलं. त्यानंतर निवडून आलेल्या नवीन संचालक मंडळानं प्रवरासोबत जो गणेश कारखान्याचा करार झालेला, त्या करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या विरोधात नंतर विखे हे साखर आयुक्तांकडेही गेलेले आणि त्यानंतर हा दोन कारखान्यांमधील वाद म्हणता येईल, हा 2 कारखान्यांमधील वाद अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. तदनंतर हे प्रकरण ज्यांच्यामुळं वाढलं किंवा ज्या मातब्बर चेहऱ्यामुळं विखे पाटलांना कोर्टात जावं लागलं, त्या विवेक कोल्हेंना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळाली. बरं, कोल्हेंचं घर देखील कोपरगावमध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय आणि राजकीयदृष्ट्या वजनदार घराणं आहे. विवेक कोल्हेंच्या आई देखील भाजपकडून आमदार राहिलेल्या आहेत आणि आता विवेक कोल्हे देखील भाजपकडून विधान परिषदेचे आमदार आहेत. विवेक कोल्हेंच्या बाबतीत असं समजलं जातं की त्यांनी विधान परिषदेला देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाखातर माघार घेतलेली आणि त्यावेळी फडणवीस कोल्हेंना म्हणाले होते, योग्य वेळी आम्ही तुमचा विचार करू. फडणवीस यांनी आपल्या शब्दाला जागत कोल्हेंना विधान परिषदेवर संधी दिली आणि त्यानंतर किंवा त्या अनुषंगानं विवेक कोल्हे हे देवेंद्र फडणवीसांच्या गुड बुकमध्ये गेले, अशी चर्चा अहिल्यानगरमध्ये सुरू झाली. विखेंसाठी या गोष्टी थोड्याशा धक्कादायक होत्या, कारण विखे हे स्वतः देखील भाजपमध्येच आहेत. मात्र असं असताना देखील राज्य भाजप श्रेष्ठींकडून त्यांच्याच विरोधकांना बळ देण्याचा प्रयत्न अहिल्यानगरमध्ये झाला, असं कदाचित सुजय विखेंना या सगळ्या घटनांवरून वाटू शकतं. आणि म्हणूनच या सगळ्या पार्श्वभूमीवर सुजय विखे पाटील यांनी आता यामुळे आपण गणेश सहकारी साखर कारखान्याच्या पुढच्या निवडणुकीत उतरणार नाही अशी थेट भूमिका बोलून दाखवली. सुजय विखे पाटील इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी आपले कार्यकर्ते देखील या निवडणुकीत उतरणार नाही असा इशारा देखील दिलाय. आम्ही फक्त शेतकऱ्यांसाठी लढत होतो हे पालुपत देखील सुजय विखे पाटील आपल्या विधानाच्या पुढे जोडायला विसरले नाहीये. असं जरी असलं, म्हणजे या निवडणुकीत जरी सुजय विखे पाटील उतरणार नसले, तरी गणेश कारखाना आणि प्रवरा कारखाना या दोघांमध्ये जो वाद चालू आहे तो कायदेशीरदृष्ट्या चालूच राहील, असंही सुजय विखेंनी आवर्जून सांगितलं. बरं, या सगळ्या गोष्टींचा भविष्यात काय परिणाम होईल या अनुषंगानं जर विचार केला, तर विखे पाटलांनी या कारखान्याची निवडणूक लढवली नाही तर भविष्यात विवेक कोल्हेंची या कारखान्यावर एक हाती सत्ता राहू शकते. मात्र यामुळे एक गोष्ट होईल की इतके दिवस अहिल्यानगरमध्ये विखे पाटील यांच्या नावाचा जो दबदबा होता, त्या दबदब्याला या साखर कारखान्यानं सुरुंग लावले असं म्हणता येईल. खरं तर विखे पाटील हे स्वतः भाजपचे आहेत आणि भाजपच्याच असणाऱ्या विवेक कोल्हेंनी काँग्रेसच्या लोकांना मदतीला घेत त्यांचा या निवडणुकीत पराभव केला होता. यावरून एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे एका साखर कारखान्यासारखी जर बाळासाहेब थोरात, प्रभावती घोगरे असतील, विवेक कोल्हे अशी मातब्बर मंडळी विखेंच्या विरोधात आपले पक्षभेद विसरून एकत्र येऊ शकतात, तर भविष्यात हे विरोधक विखेंचं वर्चस्व पुसण्यासाठी देखील एकत्र का येणार नाहीत? तुर्तास इथेच थांबूयात. मात्र सुजय विखेंच्या या निर्णयानं अहिल्यानगरच्या सहकार क्षेत्रावर काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करा.